निदेशक संस्कृती चळवळ प्रस्तुती चंद्र आहे साक्षीला, तसेच महाराष्ट्र राज्य आयटॅलिजन संघटना ही संघटना अशी आहे जे ठरवते ते करते. याचं कारण असं आहे की आमचे आधारस्तंभ माझे गुरुवर्य गेल्या 27 वर्षापूर्वी ज्यांचं बोट धरून मी या संघटनेत आलेलो आहे असे आमचे आदरणीय माननीय भोजराजजी काळे सर यांच्या आशीर्वादाने आज मी या महाराष्ट्र राज्य आयटॅलिजन संघटनेचा अध्यक्ष झालो आहे. आणि या अंबानगरीत गेल्या 10 ते 15 वर्षापासून, कारण राज्य कार्यकारिणीची जेव्हा जेव्हा मीटिंग झाली असेल ती मीटिंग अंबानगरीशिवाय कुठे होऊच शकत नाही. कारण जोपर्यंत आम्ही आमच्या गुरुवर्यांचा निर्णय, आम्ही जरी किती निर्णय घेतले तर फायनल निर्णय घेण्याची जी क्षमता आहे आणि त्यांनी जो निर्णय आम्हाला दिला तो मान्य असतो असे आमचे आदरणीय भोजराजी काळे सर जोपर्यंत राज्य कार्यकारिणीचा कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी आम्ही त्यांना विचारणा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. आणि त्यासाठी आम्ही या अंबानगरीत किमान वर्षाला एकदा तरी येतो सर. आणि या अंबानगरीत आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा आमच्या पूर्ण राज्य कार्यकारिणीचं, मी मुंबईतनं येत असेल, कोणी नागपूरवरनं येतं, पुण्यावरनं येतं, नाशिकवरनं येतं, यांचं प्रत्येक वेळेस या अंबानगरीने आमचं जल्लोषात स्वागत केलं आहे. आणि आजचं जे स्वागत आहे, आज आम्हाला सांगितलं गेलं होतं की आपण येताना रात्रीच्या गाडीचं तिकीट करा, नाही तर आम्ही जनरली आमची मीटिंग झाल्यानंतर अंबानगरीचंच आम्ही आपला अमरावती एक्सप्रेसचं तिकीट काढतो. पण सरांच्या आदेशामुळे आम्ही थोडं लेट तिकीट काढलं आणि आजचा जो अनुभव आहे हा खूप आम्हाला चांगला आला. आणि आपण जे आमच्यावरती प्रेम करतायत त्याबद्दल आपलं सर्वांचं राज्य कार्यकारिणीच्या वतीने मी स्वागत, धन्यवाद मानतो. तसेच आज आमची जी बैठक झाली राज्य कार्यकारिणीची ग्राहक भंडारात, त्या बैठकीत आपले शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी कडू सर यांनी आम्हाला ते शिक्षक आमदारासाठी एक उमेदवार म्हणून आज ते जाहीर झालेले आहेत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की व आम्हाला तुम्हाला सपोर्ट पाहिजे. तर कडू सरांना मी एकच सांगतो, सर आमच्या आदरणीय काळे सरांनी जर ठरवलं तर होत्याचं नव्हतं करण्याची जी ताकद आहे ते आमच्या काळे सरांच्या मार्गदर्शनासाठी आमच्या आयटॅलिजन संघटनेच्या हाती आहे. आणि मी आज तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की जेव्हा आपलं या इलेक्शनचं रिंगण चालू होईल त्यावेळेस आमची पूर्ण राज्य कार्यकारिणी आपल्यासाठी आम्ही एक 15-20 दिवसाची रजा टाकून आपल्या या अमरावती विभागात सर्वात म्हणजे प्रखर असा प्रचार आम्ही तुमचा करणार आहे. याचं कारण सांगतो की आमचे जे काळे सर आहेत त्यांचा जो निर्णय आहे तो कधीच चुकीचा नसतो. याचं कारण सांगतो की आमचे संजूभाऊ खोडके साहेब त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केला आहे, सरांच्या आशीर्वादाने मी मुंबईला असायचो, सर काळे सरांनी मला पाठवलं, बस एवढंच सांगणं मला काफी आहे. आणि आज जर सरांनी आम्हाला सांगितल्यामुळे जर आपला हक्काचा आमदार दिलीपजी कडू सर हे आमदार होणे म्हणजे आपण आमदार आहेत. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या खंबीरपणे ते मानतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांना पूर्ण क्षमतेने, आपण सर्वांनी, जरी आपली आयटॅलिजन संघटनेची संख्या कमी असली तरी आपण 1:10 हा टार्गेट ठेवून कडू सरांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आणि सर आमची राज्य कार्यकारिणी सुद्धा त्या 15-20 दिवसाच्या पिरियडमध्ये या अमरावती नगरीत राहणार आहे. एवढंच बोलतो. आपला महत्त्वाचा वेळ घेतला आहे कारण हा कार्यक्रम या कार्यक्रमात नव्हता, तरी तुम्ही आमचं थोडं 2 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्या महाराष्ट्र राज्य आयटॅलिजन संघटनेच्या वतीने आज आपण सरांना आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्य आयटॅलिजन संघटनेचा
सरांच्या उमेदवारीसाठी आपला सपोर्ट आहे याचं आज आपण त्यांना पत्र देत आहे. आणि आपल्याला जरी निवडणूक जेव्हा होईल तेव्हा 1 महिना 2 महिना तरी आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे. कारण आपल्याला आपल्या हक्काचा आमदार पाहिजे. दिलीपजी कडू सर आमदार म्हणजे आपण आमदार आहेत, आपल्या हक्काचा आमदार आहेत. त्यासाठी आपल्या आजूबाजूवाले सर्व शिक्षक वगैरे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो. धन्यवाद. आणि सरांना सपोर्टचं पत्र देतो. थँक्यू. राज्य कार्यकारिणीचे आभार, दिलीपरावचे सुद्धा आभार आणि शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेसोबत मागील 25 वर्षापासून मी काम करत आहे आणि संघटना कशी कार्य करते हे मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे निवेदन देण्यापासून तर आंदोलन कसे असतात संघटनेचे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय मिळवलं जाऊ शकते. म्हणजे संघटनेचा, त्यांच्या संघटनेचा आमदार नसताना सुद्धा त्यांनी या संघटनेला काय काय मिळवून दिलं हे याचा आम्ही साक्षीदार आहोत. आणि आज म्हणजे सर्वात पहिले जो पाठिंबा मला ITI निदेशक संघटनेकडून मिळाला याबद्दल ITI निदेशक संघटनेचे सर्व पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे असतील, आमचे माजी सरचिटणीस असतील, भोजराज भाऊ असतील, या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे, आभार व्यक्त करतो. असाच लोभ असू द्यावा ही विनंती. धन्यवाद. पल्लवी. जगी गुरु सारखे कोण आहे, ज्याचे जन्मांजन्म